ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सुभेदारांपासून. तर आता इथे कल्पना म्हणते, तन्वी सापडल्यापासून रविराज भाऊजी आणि प्रतिमाला तरी कुठे आनंद झालाय असं म्हणते आता कल्पना. तर आता सायली म्हणते हो. तर आता कल्पना म्हणते, आणि जी मुलगी स्वतःच्या आईच्या तब्येतीची हेळसांड करू शकते ती सासरच्यांना तर नक्कीच विष देऊ शकते असं म्हणते आता कल्पना. तर आता प्रताप म्हणतो, खरं आहे तुझं. खरं तर तन्वी सापडली नसती तरच बरं झालं असतं असं म्हणतो होता प्रताप. म्हणजे तिच्याबद्दल आपल्या मनात जे काही प्रेम आहे ना ते तसंच राहिलं असतं असं म्हणतो होता प्रताप. लहानपणी ती किती गोड मुलगी होती तेवढंच लक्षात राहिलं असतं आपल्या असं म्हणतो होता प्रताप. मला तर ना या सगळ्याबद्दल अश्विनचीच काळजी वाटते. त्याला त्याच्या बायकोच्या खोटेपणा कसा पटवून द्यायचा हेच कळत नाही असं म्हणते आता कल्पना. कल्पना असं म्हणतो आता प्रताप, एखादा बेअक्कल माणूस असा वागतो ना तर आपण सोडून दिलो असतो, पण अश्विन आहे तो बेअक्कल नाही आहे असं म्हणतो होता प्रताप. त्याच्या बायकोच्या नादाने त्याचा मेंदू बंद होत चाललाय असं वाटतंय मला असं म्हणतो होता प्रताप. अरे, आई वडील सांगतायत, भाऊ सांगतोय, वहिनी सांगतेय, जग सांगतंय ती मुलगी चांगली नाही आहे, त्याला पटतच नाही आहे असं म्हणतो होता प्रताप. पण मला एक वेगळीच भीती वाटते असं म्हणते आता स्मिता. तन्वीला आपण घराबाहेर काढलंय खरं, पण ती काही करून अश्विनला गुंडाळणारच असं म्हणते आता स्मिता. त्याचा हात धरून आपल्या घरात शिरणारच असं म्हणते आता स्मिता. तर आता इथे प्रिया आणि अश्विन बाहेर बसलेले असतात गेटच्या, आणि आता इथे डासावत असतात प्रियाला. इथे असे डासावून घेत किती वेळ बसायचंय असं म्हणते आता प्रिया मनातल्या मनात. का वेळ आली आहे माझ्यावर असं म्हणते आता प्रिया. काही करून घरात शिरायलाच हवा असं म्हणते आता प्रिया. आता ती उठते आणि म्हणते, चल अश्विन, तू तुझा राग सोड आता. हे बघ, ते कसेही वागले तरी ते तुझे आई वडील आहे तरी आपण परत प्रयत्न करूया, ते नक्की आपल्याला आत घेतील असं म्हणते आता प्रिया. नको असं आता अश्विन, मला त्यांच्याशी बोलण्याची अजिबात इच्छा नाही असं म्हणत अश्विन. अरे अश्विन असं म्हणते आता प्रिया, तू त्यांचं हे रूप आज बघतेस, पण तू जेलमध्ये गेल्यापासून हे रोज बघतोय मी असं म्हणतो अश्विन. रोज बघतोय मी किती किती उलट्या काळजाची माणसं आहेत ते असं म्हणतो आता अश्विन. तू जेलमध्ये होतीस आणि ही माणसं इथे खिदळत होती, हसत होती, अगं सण साजरा करत होती, त्यांना काही फरक पडत नव्हता. तर आता प्रिया म्हणते, असू दे ना, माझ्यामुळे माझी माणसं दुःखी झालेली मला चालणारच नाही असं म्हणते आता प्रिया. मला माझ्या माणसांना गमवायचं नाही आहे अश्विन असं म्हणते आता प्रिया. मी खूप वर्ष माझ्या आईवडिलांपासून राम राहिली आहे असं म्हणते आता प्रिया. खूप कष्टाने मिळालेला कुटुंबाची किंमत काय असते हे तुला कळत नाही आहे का असं म्हणते आता प्रिया. अगं पण त्यांना तुझी किंमत नाही आहे त्याचं काय असं म्हणतो आता अश्विन. मग काय करायचंय आपण असं म्हणते आता प्रिया. माझ्या हक्काचं एवढं मोठं घर सोडून या चिखलात झोपायचं का मी आता असं म्हणते आता प्रिया. आपण तसं हौस द्यायचं नाही असं म्हणते आता सायली. आणि तसंही अश्विन तिला परत ह्या घरात आणू शकला नाही. मग परत असा प्रयत्न का करेल ती असं म्हणत अश्विन. कारण स्वतःच्या स्वार्थासाठी ती कोणत्याही तराला जाऊ शकते, काहीही टोक गाठू शकते असं म्हणते आता स्मिता. मी आतापर्यंत तुम्हाला एक गोष्ट सांगितली नव्हती असं म्हणते आता स्मिता. पण पण असं म्हणत होता अर्जुन. पण काय असं म्हणत होता तो. अगं काय सांगितलं नाहीस तू, बोल ना असं म्हणत होता अर्जुन. तर आता अस्मिता सांगतच नाही. अस्मिता आता पटकन बोल असं म्हणते आता कल्पना. उगाच आमच्या डोक्यावर भुंग नको. चोरटीच्या दिवशी जे तेल सांडलं होतं ना ते तन्वीने सांडलं होतं असं म्हणते आता अस्मिता. मी त्यावरून पडावा आणि त्याचा आळ सायलीवर यावा असा तिचा प्लॅन होता असं म्हणते आता अस्मिता. वॉच असं म्हणत होता अर्जुन. म्हणजे सायलीला तोडखाशी पाडण्यासाठी प्रिया तुझ्या जीवावर उठली असं म्हणतो होता प्रताप. पण मग सावरासावर करत म्हणाली की त्या तेलावरून मी नाही, सायली पडेल असं म्हणते आता अस्मिता. असं तिला वाटलं होतं असं म्हणते आता अस्मिता. शिवाय ते तेल तिने स्वतःनेच सोटून ठेवलं होतं याची तिने कबुली दिली होती असं म्हणते आता अस्मिता. तर आता सगळ्यांना शॉक बसतोय ऐकून. किती भयंकर आहे ही मुलगी असं म्हणते आता सायली. मधुभाऊंनी आमच्यावर काय संस्कार केले होते आणि कशी वागते असं म्हणते आता सायली. तर आता इथे प्रिया म्हणते अश्विनला, अश्विन अश्विन, जेवढं मोठं घर असताना त्याचं मनही तितकंच मोठं असतं. अरे चल, अरे आपल्याला आत घेतील ते असं म्हणते आता प्रिया. तर अश्विन म्हणतो, तुला ते जायचंय ना. तर तो म्हणतो की एक मार्ग आहे, तर बोल ना लगेच असं म्हणते आता प्रिया. तर आता अश्विन म्हणतो, दादाने जो मार्ग निवडला होता तोच असं म्हणतो आता अश्विन. जेव्हा त्यांना घरामध्ये घेतलं नव्हतं तेव्हा ती दोघं गार्डनमध्ये तंबू बांधून राहिली होती असं म्हणतो अश्विन. मग नाही लाजाने घरातल्याने त्याला आत घेतलं होतं. तर आता फ्लॅशबॅकमध्ये दाखवलंय कसं अस्मिता वगैरे बघितलेले असतात, तंबू लावून बसलेले असतात ना अर्जुन आणि सायली. ते आता आठवतं त्याला आणि तो म्हणतो, आता आपण पण तेच करायचं, चल असं म्हणतो अश्विन. आणि आता तो आपल्या बॅग्स घेतो आणि आता ते दोघं गेट उघडतात आणि आता ते जातात आत. नाहीतर काय, देव करो आणि अस्मिता ताईच्या बाळावर त्या तन्वीची कधीच नजर पडू नये असं म्हणते आता विमल. आणि तन्वीला तिच्या प्रत्येक कर्माची शिक्षा नक्की मिळेल असं म्हणतो अर्जुन. मला तन्वीला आताच्या आता जाऊन विचारायचं आहे
की अस्मिताच्या बाबतीमध्ये तिची अशी वागायची हिंमतच कशी झाली असं म्हणते आता कल्पना. हे मला आता तिला खडसावून विचारायचं आहे असं म्हणते आता कल्पना. तर आता सायली म्हणते थांबा आई, बसून घ्या तुम्ही असं म्हणते आता सायली. अगं पण असं म्हणते आता कल्पना, तुम्ही कुठे जायचं नाहीये, तुम्ही इथे बसा असं म्हणते आता सायली. कल्पना असं म्हणत होता प्रताप. बस बस बस. अगं पण तन्वीने असा तिच्या बाळाचाही विचार नाही केला, आपण गप्प बसायचं असं म्हणते आता कल्पना. आई मला सांगा, ह्या घराच्या किल्ल्या कोणाकडे आहेत असं म्हणते आता सायली. हा काय प्रश्न आहे असं म्हणते आता कल्पना. तुझ्याकडे आहेत त्या किल्ल्या, आणि त्या फक्त किल्ल्याने आहेत असं म्हणते आता सायली. पूर्ण आजीने खूप विश्वासाने दिलेल्या विश्वासाची पावती आहे ती असं म्हणते आता सायली. आणि आता ती म्हणते की मी तीच जबाबदारी पार पाडतेय असं समजा असं म्हणते आता सायली. तर आता प्रताप म्हणतो म्हणजे म्हणजे बाबा असं म्हणते आता सायली. प्रियाने इतके गुन्हे केलेत की ते कागदावर मावणार नाहीत असं म्हणते आता सायली. आणि आपण सतत तिचा विचार करून ह्या घराचं वातावरण खराब करून घ्यायचं आहे का असं म्हणते आता सायली. आणि तिला जबाबदारी कशा कशाचं विचारणार आहोत आपण असं म्हणते आता सायली. आणि तिच्यामुळे स्वतःला त्रास करून घ्यायचा आहे का असं म्हणते आता सायली. एवढं मात्र खरं आहे असं म्हणते आता अस्मिता. मी तन्वीबद्दल तुम्हाला भरपूर गोष्टी सांगू शकते असं म्हणते आता अस्मिता. नको नको असं म्हणतो अर्जुन. तिचे कारनामे आम्हाला ऐकायचे नाही असं म्हणतो अर्जुन. आई तुम्ही काय म्हणालात मग अशी असं म्हणते सायली. प्रिया आपल्या घराला लागलेली वाळवी आहे, मग आपण वाळवीच्या बाबतीत काय करतो असं म्हणते सायली. त्या वाळवीवर चिडून आपल्याच घरात का आली असा त्रास करून घेतो का आपण असं म्हणते आता सायली. आणि आता ती कल्पनाला समजावत असते. तर आता प्रताप खुश होतोय ऐकून. नाही असं म्हणते आता सायली. आपण तिच्यावर ठोस उपाय करतो असं म्हणते आता सायली. बघा प्रेक्षक हो. तर आता अर्जुन पण खुश होतो. तिला कायमचं विसरून जातो असं म्हणते आता सायली. तिच्याबद्दल परत कधी बोलतही नाही असं म्हणते आता सायली. आपण सगळ्यांनी प्रियाच्या बाबतीत तेच करायचंय असं म्हणते आता सायली. आणि आता सगळ्यांना सांगत असते बघा ती प्रेक्षक हो. पण हे असं म्हणते आता कल्पना, मला जमेल का मला नाही माहिती असं म्हणते आता कल्पना. तर आता प्रताप म्हणतो जमायला हवं कल्पना असं म्हणतो आता तो. कारण सायली बरोबर बोलतीये असं म्हणतो प्रताप. हो पण माझ्या मनातला राग असं म्हणते आता कल्पना. आई असं म्हणते आता सायली. जिच्यावर या घराची जबाबदारी आहे, अशी या घरची मोठी सून म्हणून, ह्या घरची मॅनेजर म्हणून मी तुम्हाला सांगते असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन म्हणतो सीईओ. तर आता सगळे हसतात. ह्या घराची सीईओ असं म्हणतो आता अर्जुन. असं म्हणते तर सायली. ह्या घरची सीईओ म्हणून मी तुम्हाला सांगते, आजपासून ह्या घरात प्रियाचा विषय बंद असं म्हणते तर सायली. तर अर्जुन म्हणतो हो, प्रियाचा विचार करून ह्या घराचा आनंद घालवून बसणार नाही मी. आणि तो दिवसही लवकरच येईल जेव्हा अश्विन भाऊजी आपल्या घरी परत येतील असं म्हणते तर सायली. कारण तोपर्यंत त्यांनाही प्रियाचं खरं रूप कळलेलं असेलच असं म्हणते तर सायली. पण तोपर्यंत प्रत्येक दिवस हसत खेळत आणि आनंदात घालवायचा आहे असं म्हणते तर सायली. तर आता इथे रात्र झालेली असते. तर आता इथे अर्जुन आणि सायलीला दाखवलंय. अहो मी उद्या दसऱ्याच्या खरेदीसाठी बाहेर जाणार आहे असं म्हणते तर सायली. तुमच्यासाठी काय आणायचं असेल तर सांगा असं म्हणते तर सायली. आणि तुम्ही माझ्याबरोबर येणार असाल तर तसंही सांगा, म्हणजे तुम्हाला काय हवं ते घेऊ शकता असं म्हणते तर सायली. बरं असं म्हणते तर सायली. तर अर्जुन तिच्याकडे बघून हसत असतो. काय हो असं काय बघताय असं म्हणते तर सायली. सायली 2.0 मी बरेचदा पाहिले असं म्हणत अर्जुन. पण आजी मी ह्या घराची सीईओ पाहिली आहेत ना, तिला तोडणे असं म्हणत अर्जुन. आणि आता तो म्हणतो तिला बस. मम्मा मला सांगायची की जेव्हा कोणाचीही वाईट नजर आपल्या घरावरती पडते ना, तेव्हा तू वाघीण होतेस. आणि आज ती वाघीण मी बघितली सुद्धा. म्हणजे तन्वीला घरी येऊ दिलंच नाहीस, म्हणून घरातल्या सगळ्यांना ऑर्डर सोडलीस की घरातला कोणी तिच्याबद्दल विचार सुद्धा करणार नाही. कधी कधी आपल्याच्या भल्यासाठी असा सूर लावायला लागतो असं म्हणते तर सायली. आणि मी तुम्हाला शांतपणे काय सांगितलं तर तुम्ही तरी कुठे ऐकता असं म्हणते सायली. ओ मॅडम तुम्ही शांतपणे सांगा, कसंही सांगा, तुमचं सगळं ऐकतो मी असं म्हणत अर्जुन. पण खरंच असं म्हणत अर्जुन, आज खूप छान वाटलं मला. तू इतक्या अधिकाराने त्यानं सांगितलं नसतंस तर आतापर्यंत ते सगळे तन्वीच्या विचारातच असले असते असं म्हणतो आता अर्जुन. मी वर्षानुवर्ष तिचं हे वागणं सहन करत आले आणि तिच्या चुकाही सगळ्या माफ करत आले माहिती आहे का. कारण मला तिच्या चुका दिसल्या असल्या तरी ना, तरी ती माझ्या काही माणसांची खूप जवळची होती असं म्हणते आता सायली. माहेरी असताना भाऊंचा तिच्यावर खूप जीव होता. मग इथे आल्यावर दिसलं की पूर्ण आजींचा ती जीव का प्राण झाली. आईबाबा पण तिच्यावर खूप प्रेम करतात, कारण ती रविराज काका आणि प्रतिमाची मुलगी आहे असं म्हणते आता सायली. आणि म्हणून मी तिला माफ करत राहिले असं म्हणते आता सायली. पण जोपर्यंत ती सगळ्यांची लाडकी तन्वी होती तोपर्यंतच ती माझ्या रागापासून वाचली असं म्हणते आता सायली. कारण जर मी तिला काही बोलले असते ना, तर माझी माणसं दुखावली गेली असती असं म्हणते आता सायली. आणि नेमकं तेच तिचं सुरक्षा कवच बनलं. आता तिचं खरं रूप सगळ्यांना कळलंय. एक चकू दे करू दे तिने बस. नाही ना तिला आयुष्यभराचा धडा शिकवला ना तर बघा असं म्हणते सायली. आणि ती शाणी असेल ना तर आपल्या घराकडे वळूनही बघणार नाही असं म्हणते आता सायली.
आता इथे सुमनला दाखवलंय बघा प्रेक्षक आणि आता ती काळो करून बसलेली असते विचार करत. हे नक्की त्या शिखरेलाच भेटायला गेले असणार असं म्हणते आता सुमन. का वागतायत हे असे? यांची चूक आहे ना, कळत कशी काय नाही आहे असं म्हणते आता सुमन. यांच्याशी धीर करून बोलावंच लागेल असं म्हणते आता सुमन. तेवढ्यातच आता इथे नागराज आलेला असतो आणि आता तो लाईट पेटवतो. अशी काय बसली आहेस पुतळ्यासारखी? जा पाणी आण जा माझ्यासाठी असं म्हणतो आता नागराज. हो आणते असं म्हणते आता सुमन आणि आता ती जाते. तर आता ती थांबते आणि म्हणते, अहो मी काय म्हणते असं म्हणते आता सुमन. नाही तुम्ही तुम्ही चिडू नका असं म्हणते आता सुमन. मला फक्त एवढंच सांगा की तुम्ही त्या शिखरेंशी अजूनही इतके जवळ आहात का आणि त्याच्याशी अजून मैत्री का ठेवलाय? तो माणूस एखादं घर उद्ध्वस्त करू शकतो असं म्हणते आता सुमन. ते घर आपलं नको ना असायला असं म्हणते आता सुमन. तर आता नागराज असं करतो तिला. सुमन, माणसाला जेवढी अक्कल असते तेवढंच त्याला बोलावं. हा असं म्हणत होता नागराज. तर आता सुमन हात बाजूला करते त्याचा. तुमची बायको म्हणून माझा एकाही अधिकार नाही आहे का हो? इतकाही अधिकार नाही माझा का? तुम्ही माझा फक्त एवढा ऐका ना असं म्हणते आता सुमन. शिखरेशी नाही संबंध ठेवू नका, काही संबंध नको त्याच्याशी. आतापर्यंत जे झालं ते झालं असं म्हणते आता सुमन. तुम्ही मागचं सगळं विसरून जा असं म्हणते आता सुमन. मी पण विसरून जाईल असं म्हणते आता ती. तर आता इथे अर्जुन फोन उचल ना असं म्हणून गार्डनकडे आलेला असतो बघा प्रेक्षक. काय करतोय चैतन्य? फोन उचलणार यार असं म्हणतो आता अर्जुन आणि आता तो फोनवर बोलतच असतो. तेवढ्यातच आता बघा प्रेक्षक अर्जुन इकडे तिकडे बघायला लागतो. खरंच हा मुलगा ना फोन का उचलत नाही असं म्हणतो आणि बघतो तर काय, तर गार्डनकडे लक्ष जातं त्याचं आणि त्याला तंबू दिसतो आणि त्या तंबूमध्ये आता अश्विन आणि प्रिया असतात बघा प्रेक्षक आणि आता तिथे अर्जुन थांबून बघत असतो. तर आता अर्जुन म्हणतो हा असं म्हणून त्याला हसायला येतं आता. कॉपी कॅट्स असं म्हणतो होता अर्जुन. हा कॉपी कॅट्स असं म्हणतो होता अर्जुन बघा प्रेक्षक मी आणि सायली आम्ही दोघांनी टेंट बांधलं होतं, तसंच ह्या लोकांनी केलंय असं म्हणतो होता अर्जुन. यांना का वाटलं असेल की यांना सुद्धा मपा डॅड पटकन आत घेतील, पण असं काही होणार नाही असं म्हणत होता अर्जुन. तर आता तेवढ्यातच सायली येते. अहो असं म्हणते आता सायली, तुम्ही ते काय करताय? तर आता अर्जुन म्हणतो सिनेमा बघतोय विदाऊट तिकीट आणि तो सुद्धा सुपर फ्लॉप होणारा सिनेमा असं म्हणतो अर्जुन. कुठला सिनेमा असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन म्हणतो बघ. तर आता बघते सायली. तुम्हाला आठवतंय ना असं म्हणते आता सायली. लग्नानंतर आम्ही सुद्धा असाच टेंट बांधलो होतो. तर आता अर्जुनला आठवतं कसं टेंट बांधलेलं असतं त्यांनी आणि सायलीने आणि कसं ते राहिलेले असतात बाहेर, ते सगळं त्याला आठवतं आता बघा प्रेक्षक हे आपल्यासारखं करण्याचं सगळंच प्रयत्न करतायत असं म्हणते आता सायली. एक्झॅक्टली बायको असं म्हणत अर्जुन. तू घर बांधलं होतंस, घर असं म्हणत अर्जुन आणि हा टेंट आहे असं म्हणत होता अर्जुन. तेव्हा त्या घरामध्ये तू सोबत होतीस म्हणून ती खडतर जागा सुद्धा मखमल सारखी सॉफ्ट लागत होती मला असं म्हणत होता अर्जुन. आणि माझ्यासाठी तुमच्या हाताची उशी. तर आता प्रिया उठते. पण प्रिया काय करणार असं म्हणते सायली. तिला तर सतत तक्रारी करायलाच आवडतात. तर आता अर्जुन बघतो आणि हसतो. एखादा आलिशान घराच होता काय नाही आहे हे सांगून सुद्धा ती समोरच्याला छळून छळून सोडेल असं म्हणते सायली. या अशा तंबूमध्ये ती कशी आणि किती दिवस राहणार आहे काय माहित असं म्हणते सायली. तर आता अर्जुन म्हणतो बघ ती आता पण डास मारते असं म्हणून हसायला लागतात आता अर्जुन आणि सायली. वैतागणारच असं म्हणते सायली. अहो आश्रमात पण तिचे खूप नखरे असायचे असं म्हणते सायली. मला मौज कधी हवी, फॅन अगदी फास्ट लावायला हवा, पूर्ण काळो करायचा, कोणी बोलायचं नाही, असं सगळं करून करून आम्हाला ना अगदी नको करून सोडायची आम्हाला असं म्हणते सायली. आणि अशी मुलगी अशा परिस्थितीत काय जुळून घेणार आहे असं म्हणते सायली. माझी खात्री आहे ती एका दिवसाच्या वर नाही टिकणार असं म्हणते सायली. बिनडोक बेअक्कल गाढव, ह्याला स्वतःच्या आईबाबांनाही कन्व्हिन्स करायला नाही आलं की आम्हाला घरात घ्या. इथे मला तरी हे सगळं जमत नाही आणि हा राम घोरत पडलाय. मला ह्याच्यामुळे मातीत राहावं लागतंय असं म्हणते आता प्रिया. डोक्यात ना भुसा भरला याच्या असं म्हणते आता प्रिया. तर आता प्रिया डास मारते आणि आता ती अश्विनला मारते बघा प्रेक्षक काय ग असं म्हणत होता अश्विन. डास असं म्हणते आता प्रिया. तर इथे अर्जुन आणि सायली बघत असतात सगळे. डासूच्या पाठीमागे उभा होता. चावला असता तर उगाच आजारी वगैरे पडला असतात ना, मलेरिया डेंगू काही झालं असतं म्हणून मारलं मी असं म्हणते आता प्रियाने नाटक करते ती. तर अश्विन पावट परत फसतो. बरं केलं असं म्हणत होता अश्विन. अगं तू पण अशी ओढणी घे, पूर्ण अंगावर अशी ओढणी घे आणि झोपून जा असं म्हणत अश्विन. झोप ओढणी घेऊन असं म्हणतो. तर आता इथे अश्विन झोपतो बघा प्रेक्षक आणि अर्जुन सायलीला वाईट वाटत असतं अश्विनचं आणि आता प्रिया इथे नाटक करत असते. ती मारायसारखं करत असते आता अश्विनला. हा परत झोपला असं म्हणते आता प्रिया आणि माझ्या कानाजवळ असं गाणे म्हणणार आहे त्यावर काय आता मी डान्स करू असं म्हणते आता प्रिया. खूप वैतागते आता ती. तुम्ही बघितलं ना असं म्हणते आता सायली. ती स्वतःच्या झोपेसाठी ना कुणालाही छळू शकते असं म्हणते आता सायली. अश्विन भाऊजींना कसं उठवलं बघितलं ना, चांगली सरळ करून येते तिला असं म्हणते आता सायली. नाही 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 असं म्हणतो आता अर्जुन, तिथे जाऊ नकोस.
त्यांच्यात पडू नकोस तू आता असं म्हणतो आता अर्जुन. पण ती सगळा राग अश्विनवर काढणार आता असं म्हणते आता सायली. मला सुद्धा वाईट वाटतंय अश्विनचं असं म्हणतो आता अर्जुन. पण ह्या खड्ड्यात ना तो स्वतःहून पडलाय असं म्हणतो आता अर्जुन. अगं आपण सगळे त्याला सांगत होतो तर नाही. स्वतःचे डोळे कान मेंदू सगळं बंद करून तिच्या मागे पळाला तो असं म्हणतो आता अर्जुन. आता जोपर्यंत तो एका मोठ्या खड्ड्यात पडत नाही ना तोपर्यंत त्याला अक्कल येणार नाही असं म्हणतो आता अर्जुन. तर आजचा भाग इथे संपतो. तर रिकॅपमध्ये बघूया काय आहे ते. तर आता इथे ड्रामा करत असते बघा प्रेक्षक. प्रिया कलेदारांच्या घराबाहेर थांबवून आणि आता ती रॉकेल ओतून आग लावून घेणार असते. तर आता अश्विन पाया पडत असतो. प्रतिमाच्या म्हणत असतो मी पाया पडतो तुझ्या प्रतिमा आत्या. हे सगळं थांबव प्रतिमा आत्या. तिच्या चुकीची तिला इतकी मोठी शिक्षा देऊ नको असं म्हणत असतो अश्विन. आणि आता इथे प्रिया ड्रामा करत असते बघा प्रेक्षक. आणि आग लावायचा ड्रामा करत असते ती. आणि सगळे बघतही असतात. आणि आता इथे प्रिया आग लावून घेते. तन्वीने ते गाठोडं गायब करून कुठेतरी लपवलं असेल तर असं म्हणतो अर्जुन. ते रूममध्ये असेल बहुतेक असं म्हणतो आणि शोधायला लागतो इकडे तिकडे. आणि आता सायली रूममध्ये येते. हे कुठे गेले असं म्हणते आता सायली. हे गाठोडं कुठं असेल असं म्हणतो आता अर्जुन. आणि शोधायला लागतो तो. एकच ड्रॉवर लॉक्ड आहे असं म्हणतो तो. तर आता उघडतो तो ड्रॉवर आणि त्याला सापडते ती गाठोडी. आणि आता सायली पण त्या दिशेने येत असते. आणि आता इथे अर्जुन बघतो ते फोटो वगैरे. आणि तिथेच आता बघा प्रेक्षकावर रिकॅपही संपतो. तर प्रेक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.